आम्ही आमच्या ताकदीवर लढणार. आम्हाला वरच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही कॉमेंट्स करायचे नाही. मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली का आपल्या बरोबर जे सुरुवातीपासून आहेत अशा लॉयल लोकांना उमेदवारी दिलाय आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे, पालघर जिल्ह्याला काय पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायचं याच्यावर आम्ही इलेक्शन लढतो. सर, या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्त्वाचा असणार आहे? जे काही प्रश्न आहेत ते आतापर्यंत अगोदरच्या उमेदवारांनी केलेलं काम, आमचे खासदार होते त्यावेळी त्यांनी डहाणूपर्यंत रेल्वे नेली, सबर्बन गॅस पाईपद्वारे ते पास केलं. ही दोन मेजर, बाकी केल्या त्यांनी, पण ही दोन मेजर. नंतर काय झालं तर बघू ना काय करायचं. लढू ना, तिकडे तिकडे जे जे आले त्यांना मदत करत गेलाय. आता आपला खासदार असेल त्यावेळी तो सगळ्यात प्रश्नाची वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे? मी जे JNPTचे MD शेट्टी साहेब, आपले आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब आणि सगळे आमदार खासदार, तर त्या मीटिंग मध्ये वाढवण बंदराला कडाडून विरोध करणारा आपला एकच पक्ष होता. बाकी सगळ्यांनी बोटचेपी धोरण घेतले. कारण तो मुद्दा जो आहे तो निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही ज्यावेळी मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री, JNPTचे MD शेट्टी साहेब यांनी मीटिंग घेतलेली, कलेक्टर वगैरे सगळेच होते, त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्या पक्षाने. तुमचा विरोध कायम असणार आहे? आता ही गोष्ट मी 2 महिन्यापूर्वीची सांगतो. कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमचे 3 आमदार आहेत, तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना पण नकोय. मी काय बोललो 2 महिन्यापूर्वी, त्यावेळी इलेक्शनचं काय नव्हतं. त्या तिथूनची कृती समिती आणि अन्य लोक मदतीच्या अपेक्षेने मला भेटलेली. त्यांना मी सांगितलेलं तांडेल वगैरे जे काय आहेत ती मंडळी, यंगस्टर, त्यामध्ये सांगितलेलं आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तो विरोध मी या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांचा दाखल